गॅस पेटवायची सुद्धा सध्या भीती वाटायला लागली. असं वाटतं गॅस जर अचानक संपला, तर आपल्याला दुसरा सिलेंडर मिळेल की नाही? पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. आता माझ्याकडे जी शेगडी आहे ना, त्याविषयी पण मला खूप जणींच्या कमेंट येतात, की "तुझी शेगडी कशी आहे? काय आहे? आमच्यासोबत शेअर कर." तर ही ग्लेन ब्रँडची शेगडी आहे. मी Flipkartवरून ऑर्डर केली होती. चपाती सोडली तर बाकी सगळा स्वयंपाक मस्तपैकी यावरती बनतो. आता खूपच अडचण असेल तर चपाती पण कशीबशी यावरती बनवू शकते. पण आम्ही आपलं खेड्यातली माणसं, आम्हाला एवढी अडचण कधी येणार नाही. आमच्याकडे चुलीचा ऑप्शन पण आहे. आता मी ठरवलं होतं, की इथे मस्तपैकी चूल बनवायची. मी एक प्लॅनिंग केलं होतं, की सगळं साफ करायचं, मस्त सारवून घ्यायचं आणि त्यानंतर चूल मांडायची. पण जेव्हा ही दगडं गोळा करायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं, की हे खूप कठीण काम आहे. त्यामुळे ते मी तसंच अर्धवट सोडलं आणि तशीच चूल मांडून घेतली. आता कितीही आपण ठरवलं, की गॅस कमी वापरायचा, तरी पण काही होत नाही. कारण की घडोघडीला आपल्याला गॅसची गरज पडते आणि आज आमच्याकडे होता गडंगणाचा कार्यक्रम. त्यामुळे दुपारीच मी स्वयंपाकाला लागले होते. संध्याकाळी आत्या पण शेतातून आल्या होत्या. मस्त सगळ्यांसाठी चहा वगैरे मी बनवला आणि आत्ता माझ्या लक्षात आले, की कुकरचं झाकण न लावता चिकन शिजवलं तर चांगलं शिजतं. तोपर्यंत आमचं हे माकड इथे आलं आणि मला म्हणालं, की "मम्मा, मम्मा चल तुला माकड दाखवतो." म्हणलं आपल्याकडे माकडांची काय कमी आहे? माकड तर तिथे आलंच नव्हतं. पण मी इकडे बनवला चिकन मसाला, चिकनचा रस्सा बनवलाय आणि कुकरमध्ये पुलाव शिजायला टाकलाय. जवळून तर सगळं छान वाटतंय, पण लांबून एवढा सगळा पसारा झाला होता. आता हा मी आवरून घेते, पण संध्याकाळी आमच्या चुलीचा वापर पण सुरू झाला. आत्यांनी चुलीवरती मस्तपैकी भाकरी बनवल्या. आता इथून पुढे काही दिवस मी चुलीवरतीच हा सगळा स्वयंपाक करणार आहे. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.